बांधकाम कामगारांना पेटी मिळते, भांड्याचा सेट मिळतो हे तर सर्वांनाच माहीत आहे आणि बांधकाम कामगारांना देखील एवढेच माहीत आहे। या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या योजना बांधकाम कामगारांना माहीत नाहीत, परंतु अजूनही बऱ्याचशा योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळतात। 2025 मध्ये आणखी काही योजना यामध्ये समाविष्ट केल्या आहेत। या योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना जुलैपासून मिळणार आहे। जुलै 2025 पासून पेटी आणि भांडी संच या व्यतिरिक्त अंगीकृत आणखी काही योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळणार आहे। तर या योजना नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ कसा मिळवायचा आहे, काय कागदपत्रे तुम्हाला लागतील याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर जर तुम्ही देखील बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला बांधकाम कामगारांचे कार्ड मिळाले असेल आणि अजून कोणत्याही योजनांचा लाभ मिळाला नसेल किंवा फक्त भांडी मिळाली असतील किंवा पेटी मिळाली असेल, तर अजून बाकीच्या कोणत्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेचा लाभ मुळात अशाच कामगारांना मिळतो ज्यांनी इमारतीच्या सुरुवातीपासून काम केलेले असेल। म्हणजेच कमीत कमी कामगारांनी 90 दिवसांचे काम म्हणजेच 3 महिने काम केलेले असले पाहिजे, त्यांनाच बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळतो। परंतु या योजनेमध्ये एजंट लोकांकडून अपात्र असणाऱ्या लोकांची देखील नोंदणी केली जात आहे आणि सर्वांनाच लाभ दिला जातो। जे बांधकाम कामगार नाहीत अशा लोकांना देखील या योजनेचा लाभ मिळत आहे। थोडेफार पैसे घेऊन एजंट लोकांकडून बोगस लाभार्थ्यांची नोंदणी देखील या योजनेमध्ये होताना दिसत आहे आणि त्यांना देखील बांधकाम कामगाराचे कार्ड दिले जात आहे। अनेक योजनांचा लाभ देखील त्यांना दिला जात आहे, परंतु आता याची देखील चौकशी सरकारकडून होणार आहे आणि जे बोगस लाभार्थी असतील त्यांना या योजनेचा लाभ बंद होणार आहे। तर मग आता नेमके खरे बांधकाम कामगार कोणते? तर बघा मित्रांनो, यामध्ये इमारतीचे कोणतेही काम करणारे कामगार म्हणजेच खुदाई कामगार, गवंडी कामगार, सेंटरिंग काम करणारे कामगार, फिलिंग काम करणारे कामगार, फर्निचर कामगार, सुतार, फॅब्रिकेटर, वेल्डिंगचे काम करणारे कामगार किंवा इमारतीचे बांधकाम करतेवेळी कोणतेही काम करणारा कामगार असू द्या आणि त्यांनी जर 90 दिवसांपेक्षा जास्त काम केले असेल, तर अशा कामगारांना ज्या आपण पुढे सांगणार आहोत त्या योजनांचा लाभ जुलै महिन्यापासून मिळणार आहे। त्यामध्ये भरपूर अशा योजना आहेत ज्यांचा लाभ घेऊन तुम्ही मालामाल होऊ शकता। होय मित्रांनो, तुमची आर्थिक परिस्थिती देखील या योजनांच्या लाभामुळे सुधारू शकते। या योजना अजून बांधकाम कामगारांना माहीतच नाही आहेत। त्यांना फक्त एवढेच माहीत आहे की बांधकाम कामगारांना भांडी संच मिळतो किंवा मुलांना शिष्यवृत्ती मिळते किंवा बांधकाम कामगारांना सेफ्टीसाठी एक पेटी मिळते आणि घरांसाठी पैसे मिळतात। फक्त एवढेच बांधकाम कामगारांना लाभ माहीत आहेत, पण या व्यतिरिक्त देखील अजूनही 10 ते 15 अशा योजना आहेत ज्यांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळत आहे। तर त्या योजना नेमक्या कोणत्या आहेत किंवा जुलै महिन्यापासून कोणत्या योजना समाविष्ट करण्यात येत आहेत याची सर्व माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्हाला जर या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो। तो फॉर्म तुम्ही फक्त 1 रुपयामध्ये भरू शकता। त्यासाठी एजंटला पैसे देण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। तुम्ही हा फॉर्म बांधकाम कामगार विभागाच्या पोर्टलवरती फक्त 1 रुपयामध्ये भरू शकता आणि त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्रांची गरज असते। हे कागदपत्रे तुमच्याजवळ जर असतील तर तुम्ही आरामात 1 रुपयामध्ये हा फॉर्म भरू शकता आणि या योजनेअंतर्गत जेवढे पण लाभ या ठिकाणी दिले जातात ते लाभ तुम्ही आरामात घेऊ शकतात। तर ते नेमके कोणते कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत, अगोदर आपण त्याविषयी जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बांधकाम कामगारांना जुलै महिन्यापासून कोणते अजून लाभ मिळणार आहेत याबाबत देखील जाणून घेऊया। तर मित्रांनो पहा, या ठिकाणी जर तुम्हाला या योजनेसाठी नोंदणी करायची असेल तर काही महत्त्वाचे कागदपत्रे तुमच्याजवळ असणे हे आवश्यक आहे। तर त्या कागदपत्रांमध्ये सगळ्यात आधी पासपोर्ट आकाराचे 4 फोटो या ठिकाणी लाभार्थ्याचे तुम्हाला लागणार आहेत। त्याच्यानंतर इंजिनियर किंवा मग ठेकेदाराचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आणि जर समजा तुमच्याकडे ते नसेल तर ग्रामसेवक किंवा वार्ड अधिकारी यांचे 90 दिवसांचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। म्हणजेच इंजिनियर किंवा ठेकेदार यांचे प्रमाणपत्र किंवा ग्रामसेवक किंवा वार्ड अधिकारी यांचे 90 दिवसांचे प्रमाणपत्र, दोघांपैकी एक कुठलेही तुमच्याजवळ जर असेल तर तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करू शकता। त्याच्यानंतर तुमच्याजवळ आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या दोघांपैकी एक असणे हे आवश्यक आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डची झेरॉक्स प्रत तुम्हाला लागणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक अधिकृत बँकेचे पासबुक देखील लागणार आहे आणि परिवारातील लोकांचे आधार कार्डचे झेरॉक्स प्रत देखील तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता हे बांधकाम कामगारसाठी नोंदणी झाल्यानंतर
बांधकाम कामगाराचे कार्ड तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या योजनांचा लाभ हा मिळत आहे याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या स्वतःच्या पहिल्या विवाहासाठी 30,000 रुपयाचे अर्थसहाय्य या ठिकाणी शासनाकडून दिले जाते। होय मित्रांनो, या ठिकाणी बांधकाम कामगारांना नोंदणी केल्यानंतर जे काही तुम्हाला बांधकाम कामगार हे कार्ड मिळत असते, ते कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुमची बांधकाम कामगार म्हणून या ठिकाणी नोंदणी होते आणि त्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध प्रकारचे लाभ हे शासनाकडून दिले जातात। त्यापैकी पहिला जो काही लाभ आहे तो म्हणजे बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या पहिल्या विवाहासाठी 30,000 रुपयाचे अनुदान हे मिळत असते। त्याच्यानंतर बांधकाम कामगारास स्वतःसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी 3 वर्षातून 5,000 रुपये मिळतात। त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या पत्नीस प्रसूतीसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी नैसर्गिकरित्या जर प्रसूती झाली म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीसाठी या ठिकाणी तुम्हाला 15,000 रुपये मिळतात आणि जर समजा या ठिकाणी सिझर झाले म्हणजे शस्त्रक्रियाद्वारे जर प्रसूती झाली तर मात्र या ठिकाणी तुम्हाला 20,000 रुपये मिळत असतात। त्याच्यानंतर पुढचा जो काही लाभ आहे मित्रांनो तो म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी या ठिकाणी 51,000 रुपयाचे अर्थसहाय्य हे शासनाकडून दिले जाते। त्याच्यानंतर पुढचा जो काही लाभ आहे मित्रांनो तो म्हणजे बांधकाम कामगारांच्या 2 मुलास प्रतिवर्षी म्हणजेच 1ली ते 7वी 2,500 रुपये प्रतिवर्षी या ठिकाणी मिळतात। त्याच्यानंतर 8वी ते 10वी पर्यंत या ठिकाणी 5,000 रुपये प्रतिवर्ष मिळतात। त्याच्यानंतर 11वी ते 12वी या ठिकाणी 10,000 रुपये प्रतिवर्ष मिळत असतात आणि अभियांत्रिकी पदवीधरसाठी या ठिकाणी 60,000 रुपयाचे अर्थसहाय्य या ठिकाणी शासनाकडून दिले जाते। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो काही लाभ आहे तो म्हणजे वैद्यकीय पदवीसाठी या ठिकाणी 1,00,000 रुपयाचे अर्थसहाय्य या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या मुलांना दिले जाते। त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला MSCITचा कोर्स करायचा असेल तर जो काही कोर्ससाठी लागणारा खर्च आहे, जो काही कमी अधिक खर्च असतो तो खर्च तुम्हाला या ठिकाणी MSCIT कोर्स करण्यासाठी सुद्धा दिला जातो। अशा पद्धतीचे लाभ या ठिकाणी मिळतात। त्याच्यानंतर पुढचे जे काही लाभ आहे मित्रांनो तो म्हणजे एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास दरवर्षी आर्थिक सहाय्य या ठिकाणी बांधकाम कामगारांना दिले जाते। त्याच्यानंतर पुढचा जो काही लाभ आहे मित्रांनो तो म्हणजे बांधकाम कामगारांच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1,00,000 रुपयापर्यंतचे अर्थसहाय्य शासनाकडून दिले जाते। त्याच्यानंतर पुढचा जो काही लाभ आहे मित्रांनो तो म्हणजे बांधकाम कामगारास काम करते वेळी अपंगत्व आल्यास म्हणजे समजा काम करते वेळेस काही दुर्घटना झाली आणि त्यातून जर त्यांना अपंगत्व आले तर अशा वेळेस 2,00,000 रुपये त्यांना मिळतात। त्याच्यानंतर पुढचा जो काही लाभ आहे मित्रांनो तो म्हणजे बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास परिवाराला 10,000 रुपये अर्थसहाय्य अंत्यविधीसाठी दिला जातो आणि त्यांच्या विधवा पत्नीस 5 वर्षे 2,400 रुपयाचे अर्थसहाय्य हे मिळत असते। त्याच्यानंतर पुढचा जो काही लाभ आहे मित्रांनो तो म्हणजे बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्रातून 6,000 रुपयाची मदत ही केली जाते। त्याच्यानंतर पुढचा जो काही लाभ आहे तो म्हणजे बांधकाम कामगारांचा कामावरती असताना मृत्यू झाल्यास 5,00,000 रुपये अर्थसहाय्य हे परिवाराला मिळते। त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी तब्बल 2,50,000 म्हणजेच 2.5 रुपयाचे अनुदान हे दिले जाते। होय मित्रांनो, त्याचप्रमाणे नोंदित बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देखील या ठिकाणी दिला जातो। अशा पद्धतीने अनेक प्रकारचे लाभ या ठिकाणी बांधकाम कामगारांना नोंदणी झाल्यानंतर शासनाकडून मिळत असतात। यापैकी बऱ्याचशा लोकांना अनेक लाभ हे माहीतच नाही आहेत, त्यांना फक्त 2-3च लाभ या योजनेअंतर्गत माहीत आहेत। त्यामुळे बरेचसे बांधकाम कामगार या योजनेच्या लाभांपासून वंचित राहत आहेत। परंतु या ठिकाणी जेवढे पण लाभ मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे सर्व लाभ तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात। परंतु मित्रांनो, हे सर्व लाभ घेत असताना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म हे भरावे लागतात। म्हणजे जर समजा तुम्हाला घरासाठी अनुदान पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या ऑफिसला जाऊन त्या संबंधित तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरावा लागणार आहे। त्यासाठी तुमच्याकडे तुमचे नोंदणी झालेले कार्ड हे असणे आवश्यक आहे, म्हणजेच बांधकाम कामगाराचे कार्ड असणे हे आवश्यक आहे। त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला तुमच्या मुलीचा विवाह करायचा असेल आणि तुम्हाला त्यासाठी 51,000 रुपयाचा अनुदान घ्यायचं असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला वेगळा फॉर्म हा भरावा लागतो। त्यासाठी देखील तुम्हाला त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन तो फॉर्म भरायचा आहे। त्याच्यानंतर मग तुम्हाला लग्नाच्या वेळेस 51,000 रुपयाचा चेक हा मिळत असतो। त्याचप्रमाणे शिक्षणासाठी जर तुम्हाला घ्यायचा असेल लाभ तर त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरावा लागतो। अशा जी पण योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल त्या योजनेसाठी तुम्हाला स्वतंत्र फॉर्म हा भरावा लागणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाभ हा देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या सर्व योजनांचा जो काही लाभ आहे तो लाभ 2025 मध्ये बांधकाम कामगारांना मिळणार आहे।